आपण आज एक शॉपिंग बॅग तयार करणार आहोत। याचं मेजरमेंट आहे कपड्याचं 27 बाय 15। हा सिंगल पीस असणार आहे। याला मी 4 लेअरमध्ये याला मी जोडून घेणार आहे। या कपड्यावर मी 1.5 इंचाच्या अंतरावर उभ्या रेषा मारून घेणार आहे। अशाच पुढच्या बाजूला रेषा मारणार आहे। आता आपण शिलाई करून झालेली आहे। याच्यावर एक्स्ट्राची कटिंग करून घेत आहे। आपण अस्तरचं सेम पीस घेणार आहोत, तसंच एक कटिंग करून आपल्या इथे एक पॉकेट तयार करतोय आपण। त्याचं मेजरमेंट आहे 6 बाय 8 इंचाचं। ते आपण इनर पॉकेट असणार आहे ते अस्तरला। हे पण आपण 15 बाय 8.5 इंचाचं एक कापड घेऊन त्याचं पॉकेट बनवणार आहे फ्रंटला विदाउट झिप। तर त्यासाठी साईड शिलाई मारून आपल्याला कपडा उलटवून घ्यायचा आहे। थोडीशी प्रेस करून घेते आणि तो वरच्या भागात असं सेंटरला पीस बसेल। वरती 4 इंचाचा इथं मध्ये एक सेंटर पॉईंट काढायचा आहे आधी आपल्याला। मधून एक रेषा घ्यायची अशी, वरून 4 इंचाचं मार्जिन सोडून आपल्याला हे कापड तिथं जोडायचे। हे पॉकेट 3 साईडनं शिलाई मारून घ्यायची। हे पण 4 इंचाच्या मार्किंग करून घेतलेलं आहे इथं। दोन्ही पॉकेट बसवून झालेले आहेत। आता आपल्याला 4 कोपरे असे कट करून घ्यायचे आहेत। त्याचं मार्किंग आहे त्याचं 4 सेंटीमीटर बाय 4 सेंटीमीटर। हा आपण बेल्ट बनवणार आहे। 25 बाय 4 याचं माप असणार आहे। त्याला फोल्ड करून घेऊन शिलाई मारून घ्यायची त्याच्यावर।
दोन्ही बेल्ट आपल्या साईडला लावून झालेले आहेत. तर सेंटर पॉईंट काढून मधून तिथून 2.5 इंचाचं मार्जिन घेऊन मी हे बेल्ट बसवलेले आहेत. आता हे मार्किंग मी 3 इंचावर करते आहे, सॉरी 2.5 इंचावर करते आणि ते आपल्याला तिथे कपडा कट करून तिथे आपल्याला झिप बसवायची आहे फ्रंटला. झिप बसवून झालेली आहे. कोपऱ्यांना आपल्याला पिना लावून घ्यायचे आहेत. शिलाई करून झालेली आहे त्यावर. आता मेन कपडा आपल्याला बॅगचा तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि अस्तरच्या मध्ये घालून आपल्याला तो वरची झिप जी आहे ती आहे 15 इंचाची. त्यावर आपण आता 2 पट्ट्या घेतोय, त्या 2.5 बाय 12 इंचाच्या. तिन्ही बाजूने टीप मारून उलटवून परत दाबटीप घ्यायचे. सेंटर पॉईंट काढायचा आहे आणि शिलाई झाली ती बाजू आपल्याला झिपला लावायची आहे. याचं सेंटर काढून इथं बरोबर ती मध्ये सेंटरला दोन्ही साईडनं झिप लावून टाकायची इकडून इकडून. आता आपल्याला ही बॅग अस्तरच्या आतून सेंटर काढायचा आहे त्याचा मधला. प्रत्येक वेळेस सेंटर पाहणं खूप गरजेचं असतं. हे बॅग सुलट करून अस्तरच्या मधून घ्यायची आपल्याला, तिथून शिलाई मारायची आहे सेंटरपासून. पूर्ण राऊंड शिलाई झालेली आहे. आता उलटवून घ्यायची आहे बॅग आपल्याला. तिथं शिलाई केली ती पूर्ण शिलाई आतून झाकून गेलेली आहे. तिला आता आपल्याला दाबटीप घ्यायची आहे. ही दाबटीप झालेली आहे याच्यावर. आता ह्या जो 2 पट्ट्या समोर जोडलेल्या आहेत त्याला आपल्याला दाबटीप घ्यायची आहे. एका साईडला मारलेली नाही, मी दाखवले कशी दिसते ती. आता झालेलं आहे पूर्ण. बॅग कंप्लीट झालेली आहे पूर्ण ही शिवून.
पाहायचा लुक असं असणार आहे बॅगेचा. कशी वाटली बॅग? लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. असं चॅनल पाहत राहा माझा. थँक्यू.